कसं आहे की खुटी मारून मठी निर्माण करणाऱ्या इथल्या कष्टकऱ्यांनी हं. या गावाचं जे संचित आहे हे संचित जर जाणून घ्यायला हवं तर आपण कोरगाव मार्गे भालखाजनला जर आलो आणि हं. भालखाजन मार्गे जर आपण प्रवेश केला तर सुरुवातीलाच आपणाला 12 जण ही हां. संकल्पना पाहायला मिळते आणि 12 जणाच्या ठिकाणी काजरो आहे, घोटिंग आहे, कुमियो आहे, त्याचप्रमाणे भेरली माड आहे, अशी वेगवेगळी झाडं आहे आणि त्या ठिकाणी देवराईचे अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदर स्थानिकांना जर विचारलं तर ते सांगतात की या ठिकाणी 12 संचित आहेत आणि ही 12 संचित कसली असतील तर माझ्या मते या ठिकाणी गाव गाडा जो आहे तो हं. चालवण्यासाठी जे 12 बलुतेदार, हं. वेगवेगळे कलाकार, कारागीर, व्यावसायिक हे लोक एकत्रित आले आणि गावाची रचना त्यांनी निर्माण केली आणि त्या गावगाड्या संदर्भातला पहिला पुरावा जो आहे तो आपणाला त्या ठिकाणी 12 जणच्या जागेवरती पाहायला मिळतो. त्या ठिकाणी लक्ष्मीनारायण या देवताचं अधिष्ठातन जे आहे ते लोक मानतात आणि पूर्वीच्या काळी धालो जो आहे हं. तो तिथून सुरुवात व्हायचा. आता गावचा जो शिगम्याचा मान आहे किंवा धार्मिक विधी आहेत या सगळ्याशी त्या 12 जणांचा संबंध आहे आणि गोव्यातल्या ग्रामरचनेमध्ये 12 जणाला महत्वाचं स्थान आहे.